केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन चौधरी आणि सिया गोयलनं आपल्या मोबाईल फोनमधील सर्व मेसेज डिलीट केले। 18 जून रोजी घडलेल्या घटनेनंतर 3 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। दरम्यानच्या काळातील सगळे कॉल्स आणि मेसेज या दोघांनी डिलीट केलेत। या दोघांच्या मोबाईल फोनमध्ये एकमेकांचे शेकडो मेसेज आहेत। दरम्यान मेसेज रिकव्हर करण्यासाठी दोघांचे मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आलेले आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आलाय। सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे अटकेमध्ये आहेत। आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली आहे। तर केतनशी लग्न करायचं नाही, सियानं कुठलाही सांगितलेलं नव्हतं असं या चौकशीमध्ये सियाचा भाऊ साहिल गोयलनं पोलिसांना सांगितलंय। सियानं मला आणि कुटुंबियांना काहीही सांगितलं नाही। सियानं सांगितलं असतं तर कुटुंबियांनी तिचं लग्न लावलं नसतं असं देखील साहिल गोयल म्हणाले। आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी आहे बीडमधून। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी